संघातून आपण खेळताना पाहणार आहोत। एकंदरीत काय की पैसा वसूल सामना होणाऱ्या प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा सामना होणार, यात काही शंका नाही आहे। नाणेफेकीचा कौल झालाय। आसूर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाज मैदानात दाखल झाले। मला वाटते धनराज आणि दुसरीकडे येतो छावा। ती गोलंदाज विनायक स्वामी सज्ज होतोय। डावखुरा गोलंदाज आणि या गोलंदाजाचा वेग आणि याच वेगासमोर आपल्याला तग धरायचा आहे आणि बॅटिंग साठी आलाय धनराज। स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती छावा। स्ट्राईक वरती येतो धनराज, नॉन स्ट्राईक होतो डावखुरा फलंदाज गुंड्या। विनायक पहिला चेंडू धनराजसाठी, हो हो काय सुरेख चेंडू आहे। हो आणि खराब क्षेत्ररक्षण, नक्की चेंडू चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण फारच खराब पाहायला भेटलंय। फलंदाज बीट झालाय, यष्टीरक्षक बीट झालाय आणि क्षेत्ररक्षकी बीट होतोय। वेगाचा चेंडू, वेगानं टाकलेला चेंडू तितक्याच वेगाने गेलाय सीमारेषा पार, चौकार आलाय, बाईच्या स्वरूपामध्ये चौकार येतोय। पहिला चौकार बॅटची एज आहे, बॅटची एज आहे, बॅट नालाय चौकार, म्हणजेच इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय। चौकार आलाय, चौकारानं खातं खोललं जात आहे धनराज यांच्या माध्यमातून। विनायक स्वामी डावखुरा जलदगती गोलंदाज ऍज अ आयकॉन या ठिकाणी खेळताना दिसतोय। षटकातील दुसरा चेंडू, फटका आलाय धनराजच्या बॅट मधून, सुरेख फटका आलाय। ज्या वेगाने चेंडू आलाय त्याच वेगाने इथं खेळला गेलाय, मात्र आउटफील्ड इथं मात्र बचावात्मक काम केलंय। दुहेरी धाव आली आहे खात्यामध्ये, या दोन धावांची धावसंख्या वाढली आहे, 6 अशी धावसंख्या होते। सुरुवात अत्यंत सुंदर पाहायला भेटली आहे। दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, दोन्ही संघाकडे आयकॉन खेळाडूंचा भरणा। पुन्हा एकदा सुंदर असा फटका आलाय यावेळा, ओ इथं चेंडू रोखण्यात यश आलंय। पुन्हा एकदा दुहेरी धाव आली आहे, कव्हरच्या क्षेत्रातून खेळला गेलेला चेंडू पुन्हा एकदा दुहेरी धाव पाहायला भेटते। 2 धावेनंतर धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचली इथे आता 8 अशी झाली आहे। विनायक स्वामीच्या वर इथं मात्र हल्ला बोल केला जातोय, मोठे फटके खेळण्याचा मनसुबे इथे मध्ये धनराजच्या माध्यमातून पाहायला भेटतायत आणि नक्कीच पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, त्याची फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे, त्याच्या मर्यादा आहेत, त्याची मात्र इथं फायदा घेण्यात यश येत आहे। आणखीन एक सुरेख फटका पाहायला भेटलाय, नक्कीच धनराजने इथं मात्र इम्प्रेस केलंय, कारण विनायक स्वामीच्या विरोधात ज्या पद्धतीची फलंदाजी केली जाते धनराजच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला भेटते। 10 अशी धावसंख्या झाली आहे। जर पाहिले गेले तर कदकाठीमध्ये जर पाहिला धनराज अगदी चढपातळ बांध्याचा खेळाडू आहे, मात्र या खेळाडूची क्षमता फार मोठी आहे आणि या मोठ्या क्षमतेनं इथं मात्र आता सिद्ध करताना लागलाय, कारण विनायक स्वामी सारखा एक जलदगती गोलंदाज, एक नामांकित गोलंदाज आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये। या गोलंदाजाला अत्यंत मोठं अग्रगण्य नाम दिलं जातंय। इथं मात्र वापसी केली आहे, चांगला चेंडू पाहायला भेटलाय, सुरेख चेंडू आलाय, इथं मात्र चेंडू निर्धाव आलाय, मात्र या षटकातून आतापर्यंत 10 धावा करण्यात यशस्वी झालाय धनराज। षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतो तो विनायक स्वामी, डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करेल, पोलीस स्टेशन एंड करून सामोर जातो तो धनराज। ओहो सुंदर यॉर्कर, सुरेख यॉर्कर पाहायला भेटलाय
आणि याच यॉर्कर वरती सुद्धा तितक्याच ताकदीने हा खदेडून काढला. एकही धावाले षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या बनली आता 11. 11 धावा बोर्डावरती आलेत आणि 11च्या 11 धावा या धनराजच्या बॅट मधून आले. धनराज सोनुरे म्हणजेच उजगावचा हा खेळाडू ऍज अ आयकॉन म्हणून आज इथं दुंडगे संघातून खेळतोय. नक्कीच हा खेळाडू जर पाहिला गेला तर कदकाठी जर पाहिली गेली तर नक्कीच किरकोळ शरीरयष्टीचा सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे. मात्र याचे कारनामे फार मोठे आहेत. अनेकदा याला आपण पाहिले मोठ्या मोठ्या सिरीज मधून खेळताना. सरनोबतवाडी इतर एका चषकाच्या दरम्यान मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी धनराजची फलंदाजी मी पाहिली होती आणि त्याच स्पर्धेमध्ये प्रशांत घुमाने, धनराज, झावा, या मयूर या चौघांनी आपल्या संघासाठी अत्यंत सुंदर कामगिरी करून दिली होती. आणि त्याच वेळी हा संघ त्या सरनोबतवाडी ट्रॉफीमध्ये विजेता सुद्धा ठरला होता. आणि याच संघातून नितीन माटुंगे नावाचं एक वादळ सुद्धा आपण ऍज अ आयकॉन खेळताना पाहिलं होतं. म्हणजेच काय की एक तुल्यबळ संघातून खेळताना आपण नेहमी पाहिलं या खेळाडूला. आणि आज मात्र याच्याकडे जबाबदारी असणार आहे की आपण एक ऍज अ आयकॉन खेळताय म्हणजे फ्रंट वरती येऊन आपल्याला इथं मात्र पुढे जायचं आहे. गोलंदाजी मार्ग कधी बदल पाहायला भेटतोय. अजित कुर्णे गोलंदाजी मार्ग प्रती येतोय. पेशानं या ठिकाणी शिक्षक असणारे अजित कुर्णे आज मात्र इथे क्रिकेटच्या मैदानावरती धडे गिरवताना दिसणार आहेत. पाहायचं आहे कशा पद्धतीची कामगिरी यांच्या माध्यमातून केली जाते. समोर जातोय तो सामोर आहे तो धनराज. नॉनस्ट्राईक वरती येतो गुंडू. आता जर पाहिले गेलं तर आपण नक्कीच पहिल्या षटकातून 11 धावा आलेत आणि 11 धावा या सर्वच्या सर्व धावा धनराजच्या बॅट मधून आले. त्यांनी 6च्या 6 चेंडू सुद्धा धनराजनेच खेळलेत. आता पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन संपलंय आणि आता मात्र क्षेत्ररक्षक जे आहे ते आपल्याला पहिलेलं पाहायला भेटणार आहे. आणि याच माध्यमातून 5 क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती पेट्रोलिंग करताना दिसत आहेत. एक डीप स्क्वेअर वरती क्षेत्ररक्षक दिसतोय, एक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय, एक लॉंग ऑफ दिसतोय आणि दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हर. ओ धनराज या वेळा मोठा फटका खेळायचा होता. अनसाईच्या दिशेनं शफल झाला होता. रूम बनवण्याचा प्रयत्न केलाय पण अजित कुर्णे शिक्षक आहे आणि कसं एखाद्याला धडा शिकवायचा चांगलाच याला ठाऊक आहे. तिथं धडा शिकवलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश आले. पाहायचंय अजित कशी गोलंदाजी करतोय. हो यावेळा मात्र चांगला फटका आलाय. फटक्याला पाठवलंय सीमारेषा पार चौकारावरती. सुरेख फटका यावेळा नक्कीच इथं मात्र ताकदीचा वापर केला नाहीये. इथं मात्र अकलीचा वापर केलाय. थोडस बॅकफूट वरती गेलाय. चेंडूला बॅट वरती येऊ दिले आणि पॉइंट क्षेत्रातून जो मोठा गॅप आहे हा गॅप इथं मात्र शोधलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. चौकार आलाय. चौकार धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 15 आणि 15 धावा बोर्डावरती लागले. तितक्याच धावा या धनराजच्या खात्यामध्येच आहेत. म्हणजेच काय की आतापर्यंतचे 8 चेंडू आणि 8ही चेंडू धनराज खेळतोय. म्हणजेच एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. अजित कुर्णे षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. धनराजसाठी पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडू. डीपवरती क्षेत्रक्षक पाहायला भेटला. थोडा फंबल झालाय. एकही धावावरती समाधान मानावे लागेल. धनराज नक्कीच दुसऱ्या धावाला इंटरेस्टेड होता. मात्र नॉनस्ट्राईक वेळचा फलंदाज गुंडू मात्र यावेळा थोडासा बेसावध होता आणि एकेरीच धाव आली. एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली. आता मात्र डावखुरा फलंदाज दुंडगे संघातील आन बान शान आणि हा खेळाडू सुद्धा अनेकदा कोल्हापूर प्रीमियर लीग या स्पर्धेतून चमकताना आपण पाहिले. डावखुरा फलंदाज क्षेत्ररक्षण बदलला जाते. डावखुऱ्या फलंदाजासाठी लेग साइड वरती 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री वरती आपण पाहतोय आणि ऑफ साइड वरती पात्र एकच क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफ क्षेत्रात आहे. या दरम्यान लेग बायच्या खात्यात एकेरी धाव येते आणि याच एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 17 अष्टी झाली. 17 पैकी 16 या धनराजच्या बॅट मधून आलेत. एक धाव अतिरिक्त स्वरूपात आले. अजूनही गुंडू यांनी खातं खोललं नाहीये. अजित कुर्णे षटकातील पुढील चेंडू सज्ज होतोय तो धनराज. ओ यावेळा लो फुल टॉस बनवला. चेंडूला खेळून काढलाय मिड सॉरी डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव आली आहे.
एकेरी धाब्यानंतर धावसंख्या वाढली, धावसंख्या वाढून पोहोचते ते आता 18 अशी झाली आहे. नक्कीच सुरुवात जर पाहिली गेली तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथं, कारण विनायक स्वामीच्या विरोधात सुद्धा आपण 11 धावा केलेत आणि या षटकातून आतापर्यंत आपण 7 धावा बनवलेत. पाहायचं आहे पुढील चेंडूवरती काय केलं जाते. अजित कुरणे गोलंदाजी मार्क होती, पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज 4-5 फुलटॉस चेंडू, चेंडूला पाठवले हवाई सफरवरती, चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार, षटकार आलाय. मोठा फटका खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे गुंडू आणि याच फटक्यानं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती 24 अशी झाले. षटकारानं वैयक्तिक खातं सुद्धा इथं मात्र खोललं जाते गुंडू याच्या माध्यमातून. 24 अशी धावसंख्या. पहिल्या षटकातून 11 आल्या होत्या, अजित कुरणे यांच्या षटकातून 13 वसूल केले गेलेत. 2 षटकाचा खेळ संपलाय, 24 अशी धावसंख्या आहे. अद्याप 2 षटकाचा खेळ बाकी आहे. अद्याप आपल्याला पाहायचा आहे आयकॉन खेळाडू रणजित यांच्याकडे कशी जबाबदारी दिली जाते. आणि मला वाटतं की आता मात्र गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा इथं आपण रणजित फराटे यांना पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक मोठा आयकॉन खेळाडू इथं मात्र दाखल झालाय हजूर चंपू संघातून. इथं मात्र खेळताना दिसतोय, गोलंदाजी मार्क वरती येतोय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका आणि या येथीलच एका ग्रामीण भागातून येणारा हा खेळाडू, माणगाव फराडा या गावातून येणारा हा खेळाडू. या साली या टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात झाली आणि सातारा येथील स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा मोटरसायकल जिंकण्याचा बहुमान या खेळाडूने पटकावलाय. आणि या खेळाडूची कहाणी फारच वेगळी आणि या आत्मात संघर्षातून यानं मात्र वाट निवडली आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट मधला आपलं अधिराज्य गाजवतोय. आपण यांना बऱ्याचदा पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून किंवा रीलच्या माध्यमातून पाहिले, पण याची डोळी तेही आणि याची डोळी पाहण्याचा योग याच समर्थ व्यायाम मंडळाच्या ग्राउंडवरती आपण पाहतोय. रणजित एक उंचपुरा गोलंदाज, जलदगती गोलंदाज तयार होतोय. पोलीस स्टेशन एंड करून उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय, सामोर जातोय तो धनराज. इथं मात्र संधी निर्माण केली होती आणि या चेंडूवरती झेल ड्रॉप होतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू नक्कीच पाहायला भेटलाय, मात्र एफर्ट्स कमी पडलेत. दुहेरी धावाले, 2 धावेने धावसंख्या वाढते. नक्कीच चांगला चेंडू टाकला होता पहिला चेंडू आणि एक बाउन्सर पद्धतीचा चेंडू. धनराजला थोडस अडचणी निर्माण केल्या होत्या या चेंडून, मात्र इथं झेल सुटलाय. रणजित पुन्हा एकदा सज्ज होतोय, उजव्या हाताचा गोलंदाज, जलदगती गोलंदाज. यावेळा पुन्हा एक चांगला चेंडू, पुन्हा पॉइंट कडून खराब क्षेत्ररक्षण, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार आलाय. सुरेख फटका पाहायला भेटलाय, खराब क्षेत्ररक्षण आणि याचा मात्र इथं कुठेतरी आपल्याला फटका बसतोय. चौकारानं धावसंख्या वाढली आहे, 30 अशी धावसंख्या झाली आहे. मोठ्या धावा आता मात्र बोर्डावरती लागले गेलेत. या 2 चेंडूवरती 6 धावा, दोन्ही वेळा खराब क्षेत्ररक्षणाचा फटका इथं मात्र बसताना दिसतोय. नक्कीच रणजित फराटे सारखा फलंदाज, मोठा फलंदाज, मोठ्या धावा करण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे. पण आता मात्र या 30 धावाने अद्याप 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजेच मोठं टार्गेट उभं राहणार आहे असंच इथं मात्र आता दिसतंय. आणि धनराज सोनवले हा इथं मात्र अत्यंत सुंदर खेळी करताना दिसतोय. आणि जर त्याचे शॉट जर पाहिले तर सर्वच शॉट हे क्रिकेटिंग शॉट आहेत, मैदानी शॉट आहेत. कोणतेही मोठे फटके किंवा आणखीन एक चांगला फटका आलाय, डीपती क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. दुहेरी धाव आले, खराब क्षेत्राचा फायदा या ठिकाणी प्रत्येक चेंडू मागे बसतोय. धावसंख्या 32 झाली आहे. या षटकात आतापर्यंत 8 धावा आल्यात आणि या 8ही धावा या खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेत. या वेळा मात्र नो वाईट बॉल आलाय पंचांच्या कडून, इथं मात्र वाईट घोषित करण्यात आलाय. वाईट चेंडू आलाय, धावसंख्या वाढली आहे.
33 अशी धावसंख्या होते. नक्कीच मोठी लढत पाहायला भेटणार, तुल्यबळ लढत पाहायला भेटणार, धावांचा डोंगर नक्कीच पाहायला भेटेल आणि प्रत्युत्तर सुद्धा तितक्याच ताकदीने भेटेल असंच दिसतंय. फटका आलाय गॅप मध्ये जातो चेंडू, पाहायचा चेंडू रोखण्यात हे क्षेत्ररक्षकाला, चेंडूवरती आलाय क्षेत्ररक्षक. या दरम्यान दुहेरी धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. धनराजच्या पॅट मधून अक्षरशः इथं मात्र धावा बरसताना दिसत आहेत. सुरेख फटकेबाजी केली जाते आणि खेळाडूंना विनंती आहे, फलंदाजांना विनंती आहे की आपण स्पीच वरनं पळायचं नाही, साईटला थोडस धावायचं आहे. धावसंख्या वाढते, 35 अशी धावसंख्या. रणजित षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. पाहायचंय काय केलं जातंय. धनराज अत्यंत सुंदर अशी फलंदाजी करतोय, चांगल्या टच मध्ये दिसतोय आणि अत्यंत शितापेने इथं तर धावा बनवतोय रणजित धनराज. मोठा फटका आला या वेळामध्ये, चेंडू उंच हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. जेल या वेळा टिपला जातोय रणजितच्या माध्यमातून. इथं मात्र फुल स्टॉप लावला जातोय धनराजच्या बॅटिंग वरती आणि धनराजची बॅटिंग इथं मात्र इनिंग मात्र इथे संपली आहे. कारण सुंदर असा झेल इथं मात्र पकडला गेलाय. चांगली कामगिरी केली आहे धनराजाने. वैयक्तिक 15 चेंडू 27 धावा करून बाद झालाय धनराज. चांगली कामगिरी केली आहे त्याच्या माध्यमातून आणि धनराज बाद झालाय आणि त्याची जागा करण्यासाठी त्याचाच सहकारी मैदानात दाखल झालाय. बॅटिंग वरती आणखीन एक आयकॉन खेळाडू छावा म्हणजेच सचिन अर्दाळे बॅटिंग वरती आलाय. छावा या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू उसगाव संघासाठी अनेकदा या संघानं एक हाती सामने फिरवलेत. आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू होतोय, आपल्याच सहकार्याची जागा भरण्यासाठी इथं दाखल झालाय छावा. गोलंदाजी मार्कवरती रणजित आलाय. यश नक्कीच भेटले रणजितला. पाहायचंय काय करतोय रणजित. पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय उजव्या हाताचा गोलंदाज. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. थोडस गती परिवर्तन या चेंडूच्या माध्यमातून पाहायला भेटलंय आणि या चेंडूवरती एकरी धाव आले. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 36 अशी धावसंख्या आली. पहिल्या षटकातून आपण पाहता 11 आल्या होत्या, दुसऱ्या षटकातून 13 आल्या होत्या, या षटकातून 12 आलेत. निप्पाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि आताच नुकती KPCC सदस्य म्हणून निवड झालेले माननीय राजेश कदम अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष असे स्वागत. नुकतीच त्यांची या ठिकाणी KPCC सदस्यपदी निवड झाली आहे, म्हणजेच काँग्रेस प्रदेश कमिटीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. राजेश अण्णा कदम यांचं या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष असे स्वागत. फ्रेंड सर्कल्स चेअरमन चषक या स्पर्धेच्या निमित्तानं या 4थ्या दिवशी वेळात वेळ काढून या ठिकाणी साहेब उपस्थित राहिलेत. संयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत. गोलंदाजी मार्गवरती प्रकाश आलाय. प्रकाश कोरवी. शेवटचं षटक. 3 षटकामध्ये आतापर्यंत पाहिल्या गेल्या तर धावा 36 अशा धावा, मोठ्या धावा बनलेत. शेवटचं षटक आहे. सामोर जातो तो सचिन अर्दाळे म्हणजे छावा. पाहायचाय छावाकडून कशी फटकेबाजी केली जाते. त्याचाच संगमेट टीममेट याने चांगली कामगिरी केली आहे. रिव्हरचा फटका आलाय. अल्टी पलटी अस्त्र वापरलंय. याच अस्त्राच्या वापर करून इथं चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती 40 अशी. सुंदर फटका, सुरेख फटका आलाय. चौकार. 40 अशी धावसंख्या झाली आहे. हसूर चंपू आणि दुंडगे असा हा सामना सुरू आहे. सलामीचे फलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र विकेट आल्यानंतर सुद्धा छावाच्या माध्यमातून अशीच कामगिरी इथे केली जाते. प्रकाश यावेळा मात्र चांगला चेंडू पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा लेगसाच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, पण चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला भेटला गेला नाहीये.
चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 40 झाली. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवरती मोठी फटकेबाजी पाहायला भेटेल अशीच आशावाद व्यक्त करूया. आणखीन एक अलटी पलटी अस्त्र रिव्हर्सचा शॉट. चेंडूला पाठवले हवाई सफरवरती. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. 46 धावसंख्या झाले. सुरेख सुंदर फलंदाजी केली जाते आणि अप्रतिम अशी कामगिरी केली जाते या दोन उसगावच्या सुपुत्राकडून. पाहिलं की आपण धनराज सोनुले याने सुद्धा धावा बनवलेत आणि आता या शेवटच्याच षटकामध्ये काही चेंडू बाकी असताना मैदानामध्ये दाखल झालाय छावा आणि छावा आलाय आणि छावानं इथं मात्र आपली छाप सोडली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. या वेळा मात्र धावा नक्कीच आपल्याला भेटतील पण एकच धावा या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. या एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली आहे. 47 अशी धावसंख्या झाली आहे. आता मात्र गुंडू स्ट्राईक वरती असेल. प्रकाश कोरवी षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू इथं मात्र मोठ्या धावा उभा करण्यात यश आले. प्रकाश गोलंदाजी मार्गपती आहे. फटका खेळायचा होता मात्र बॅट मध्ये नीटचा चेंडू आला नाहीये. चेंडू जातोय अनसाइड दिशेनं. एकेरी धाव घेण्यात यश आले. दुसऱ्याचा प्रयत्न खेळतोय. दुसऱ्या धावचा माघारी परतलाय मात्र धावबाद झालाय. मुंडू इथं मात्र धावबाद झाला. एकेरी धावेनंतर धावबाद झालाय. नक्कीच आपण एकेरी धाव घेऊन समाधान मानला असतो. एखाद्या शेवटच्या एका दोन चेंडूवरती स्ट्राईक वरती आपण छावाला पाहिलं असतं. मात्र इथं आपण चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. कारण इथं मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असणार आहे. धावसंख्या पाहिली गेली तर 47-48 अशी झाली आहे. शेवटचा चेंडू आहे म्हणजेच एकेरी धावचं समाधान मानावं लागणार होतं. कारण छावाला जर संधी मिळाली असती. नवीन बॅट्समन मैदानात दाखल होतोय अक्षय. नवीन फलंदाज आलाय तो अक्षय. षटकातील शेवटचा चेंडू. इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. नवीन फलंदाज मात्र दाखल झालाय अक्षय. शेवटचा चेंडू आणि याच चेंडूवरती इथं मात्र बाईच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. षटक संपलंय. 49 अशी धावसंख्या उभारण्यात यश आले. 50 धावांची गरज असणार आहे आणि याच माध्यमातून आताच ज्यांची निपाणी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य पदी निवड झालेले राजेश अण्णा कदम यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि संयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मानित केले जाते. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. सत्कार सुद्धा केला जातोय कारण कर्नाटक काँग्रेस प्रदेश कमिटीमध्ये त्यांची निवड झाली आहे. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय. नक्कीच आपल्याच निपाणी नगरीतील एक नामांकित असे नाव व्यक्तिमत्व राजेश अण्णा कदम आणि त्यांची काँग्रेस प्रदेश कमिटीमध्ये निवड झालेली आहे आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि आताच ज्यांची नुकती कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य म्हणून निवड झालेले आहे ते राजेश अण्णा कदम यांचं या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय संयोजकांच्या वतीनं. या ठिकाणी काँग्रेस प्रेमी आणि त्याचबरोबर या फ्रेंड सर्कल चेअरमन चषक या स्पर्धेतील जे संयोजक आहेत यांच्या वतीने या ठिकाणी सरांचा सत्कार करण्यात येतोय.
हसू शंपूचा संघ आणि सलामीला कोण येते? रणजित फराटे. म्हणजे ज्या फलंदाजाची आता महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे तोच फलंदाज मैदानात दाखल झालाय आणि जरासा आपण लवकर करायचं आहे कारण अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. रणजित फराटे म्हणजेच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडगाव फराडे या गावचा हा खेळाडू आणि याच खेळाडूनं आतापर्यंत अनेक बाईक जिंकलेत. प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब, प्लेअर ऑफ द मॅचचे किताब, अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपली यानं दहशत निर्माण केली आहे आणि आता महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून ज्याला संबोधलं जातं तेच नाव रणजित फराटे. आणि यांच्या संपर्कात आम्ही गेली 15-20 दिवस होतो की तुम्ही निप्पाणी नगरीमध्ये येऊन आपला खेळ इथं दाखवा आणि यासाठी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले होते आमचे मित्र तेजस माने यांनी वेळोवेळी त्यांना रिक्वेस्ट केली की आपला खेळ आम्हाला पाहायचा आहे, तुम्ही कोणत्याही संघातून खेळ आपण इथं या, कारण यांचा खेळ आपण आता पाहणार आहोत. बरेच वेळा आम्ही यांना युट्यूबच्या माध्यमातून खेळताना पाहिले, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपण खेळताना पाहिले आणि आता बॅटिंग साठी आलाय तो रणजित. स्ट्राईक वरती येतो तो रणजित आणि नॉन स्ट्राईक वरती येतो विनायक. म्हणून त्याची मार्क होती सचिन अर्दाळे म्हणजे छावा. 50 रन चाहिए जीतने के लिए, बल्लेबाजी के लिए दोनों ओपनर्स मैदान में आ चुके. एक तरफ है रंजीत फराटे तो दूसरी तरफ है विनायक स्वामी और गेंदबाजी के लिए तैयार होते हुए छावा. 24 गेंदे 50 रन चाहिए. बहुत बड़ी बैटर होने वाली है. दोनों बड़ी टीमें. टॉस जीता था हसू चंपू की टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला किया था. दुनकी टीम को बल्लेबाजी को निमंत्रित दिया था और धनराज सोनुले और छावा इन दोनों ने बहुत जबरदस्त बारी खेली थी और अपनी टीम को एक सम्मानजनक टारगेट तक पहुंचाया है. 50 रन चाहिए जीतने के लिए. गेंदबाजी के लिए पहली गेंद लेकर तैयार होते हुए सचिन अर्दाड़े, इसका मतलब छावा इनका निक नेम है. चलिए मैच शुरू होता है. सभी की नजरें रहेंगे रंजीत फराटे के ऊपर. इस टूर्नामेंट में अब तक मयूर करंडे, रंजीत रोहित खरात इन्होंने अपनी छाप छोड़ी है. चलिए ये गेंद, पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलना चाहते थे लेग साइड की दिशा में. जिस प्रकार का बल्ला उनका चला था ऐसा प्रतीत हो रहा है कि हर बल्लेबाज गेंद को मारना चाहते हैं, रंजीत गेंद को फोड़ना चाहते हैं. बहुत तेजी के साथ बल्ला उनका घुमा था लेकिन बल्ले के साथ कनेक्शन नहीं है. छावा एक मंजे हुए गेंदबाज है. 50 पाहिजे 50. 49 रन बन चुके, 50 चाहिए. चले छावा, ये गेंद रंजीत को अच्छी गेंद है, ज्यादा रूम नहीं दिया है. यॉर्कर लेंथ वाली गेंद और उसको खदेड़ के निकाला है और थोड़े से फील्डर फंबल हुए उसका पूरा फायदा उठाया. अगर थोड़ी सी भी चूक होती है गेंद को पकड़ने या फिर वो आपको बैलेंस करने में, इतना समय काफी होता है दूसरा रन प्राप्त करने के लिए. दूसरा रन प्राप्त किया है वहां पे रंजीत ने. खाता खोला इस 2 के साथ रंजीत ने. स्ट्राइक पे आएंगे रंजीत, बड़ा नाम है, बड़े कद वाले खिलाड़ी है. पहली बार हम उनको लाइव खेलते हुए देख रहे. ये गेंद और इस बार नो बॉल आ गई है. काफी बाहर गेंद होती हुई है, क्रीज से बाहर गिरी है गेंद. नो बॉल आ चुकी है. एक्स्ट्रा रन जरूर आएगा. 3 रन बोर्ड पे लग गए और अगली गेंद फ्री हिट है. सामने कौन है? रंजीत फराटे, जिनका नाम पूरे महाराष्ट्र में अब सबसे ज्यादा लिया जाता है टेनिस बॉल क्रिकेट में. हाई वोल्टेज खिलाड़ी है. देखेंगे क्या करेंगे. इस बीच फ्री हिट गेंद है. छावा चले गेंद और इस गेंद को खेल दिया है सीधा बॉलर के सिर के ऊपर से. गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन निकले. चौवा आता हुआ 4 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 7 पे. बेहतरीन स्ट्रोक आते हुए रंजीत द्वारा. सभी की निगाह है रंजीत के ऊपर. बहुत दूर से आ चुके हैं, पुणे के शिरूर तालुके से यहाँ तक आ चुके खेलने के लिए. अब तक पुणे से 2 खिलाड़ी हमने देखे, एक मयूर करंडे देखे, दूसरे रोहित खरात देखे. यहाँ पे क्या करेंगे? एक और पुणे का बल्लेबाज. ये गेंद, ओहो, यहाँ पे अटपटी शॉट खेली है. पीछे फील्डर है लेकिन दर्शक बन के रह जाएंगे. गेंद को बनाया हवाई कटोरा. गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. जबरदस्त बल्लेबाजी होते हुए 6 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 13 पे. आपको प्रति ओवर 12-12 रन बनाने. यहाँ पे 13 रन बन चुके. अभी भी इसके ओवर की गेंदे
दो बाकी है। शुरुआत बहुत जबरदस्त की है रंजीत फराटे। एक गेंद पे चौका लगा था, इस गेंद पे छक्का लग चुका है, एक नो बॉल भी गिरी है। इसका मतलब इस ओवर में अब तक सब कुछ देखने को मिला है। छावा चले, सामना करेंगे रंजीत फराटे। ये गेंद फिर एक बार आगे आके खेलने की कोशिश की थी, ठीक तरह से बल्ले से कनेक्ट नहीं हो सके। डॉट आती हुई गेंद। एक और बेहतरीन गेंद, डॉट आती हुई गेंद। ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर से 13 आ चुके। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर से 13 रन चाहिए। रिक्वायर्ड रन रेट के बिल्कुल साथ आप भाग रहे हैं। देखते हैं क्या करेंगे आगे, किस प्रकार की रणनीति होगी, क्योंकि आपके पास दो ही आइकॉन खिलाड़ी है और दो आइकॉन एक एक ओवर कर सकते हैं। गेंदबाजी में अब बदलाव होता हुआ। बॉलर नेम अजय। गेंदबाजी में अजय आते हुए सामना करेंगे विनायक स्वामी। ये भी आइकॉन खिलाड़ी है, जंगमवाड़ी के रहने वाले खिलाड़ी है, बहुत जबरदस्त गेंदबाज है और बल्लेबाजी भी विनायक स्वामी करते। हमने उनको देखा था, बहुत बार देखा है इनको। और जिस प्रकार से उन्होंने बल्लेबाजी की थी, जो नाइट टूर्नामेंट चली थी वो नामदार चचे का लिंगनूर में, वहां पे कमाल की बल्लेबाजी की थी उन्होंने। और आज उम्मीद है उनकी टीम के लिए, लेकिन अजय क्या करेंगे अपने टीम के लिए, किस प्रकार की अप्रोच दिखाएंगे। फील्ड अब थोड़ी सी फैली गई है क्योंकि पहला ओवर हो चुका है, तो पावर प्ले की फील्डिंग रिस्ट्रिक्शन अब खत्म होती हुई। लेग साइड में 4 फील्डर दिखाई दे रहे, बाउंड्री लाइन पे पेट्रोलिंग करते हुए। फुल टॉस गेंद विनायक के लिए ठीक तरह से बल्ले पे आई नहीं है। एक रन आराम के साथ प्राप्त करते हुए, एक आता हुआ एक के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 14 पे और अब स्ट्राइक पे पहुंचेंगे रंजीत फराटे। जबरदस्त बल्लेबाजी अब तक दिखाई है रंजीत ने। उम्मीद सभी फैन वाफे कर रहे रंजीत के बल्ले से बड़ी इनिंग उनको देखने को मिले। तो वही दूसरी तरफ गेंदबाजी में अभी भी धनराज गेंदबाजी करेंगे, तो इनके ऊपर भी नजर रहेगी। अजय किस प्रकार का इम्पैक्ट छोड़ेंगे इस मैच में अपना, ये भी देखा जाएगा। सामना करेंगे रणजीत। अजय इस ओवर की दूसरी गेंद, ओ यहाँ पे देखिए रिवर्स की कोशिश की थी लेकिन सफलता प्राप्त हुई नहीं है। आधुनिक क्रिकेट में अगर 24 गेंदें होती है तो 24 में से बल्लेबाज कम से कम 15 गेंदों पे रिवर्स खेलने की कोशिश करते हैं। ये थोड़ी सी मेरे ख्याल से ये गलत बात है। ये बीमारी बहुत तेजी के साथ फैल रही है रिवर्स की। सही बल्ले से रन आ रहे हैं तो रिवर्स की कोशिश क्यों करनी है। और फिर एक बार शॉट खेलना चाहते थे, देखेंगे देखेंगे। अंपायर से बातचीत चल रही है बातचीत, और अंपायर ने भी कहा है कि नॉट आउट का है। अपील बहुत जोरों के साथ हुई थी क्योंकि रंजीत बहुत बड़ा नाम है। हर टीम चाहेगी कि रंजीत को जल्द से जल्द आउट करे, वही कोशिश दुनिया की टीम में थी। क्या जबरदस्त पकड़ी थी धनराज ने, लेकिन अंपायर भी दोनों काफी अनुभवी अंपायर है, मुकेश और शरद, दोनों काफी तजुर्बेदार अंपायर है। इस बीच आ जाए चले, ओहो यहाँ पे देखिए बड़ी शॉट आ गई है। और इस बार कितने रन है, 4 या 6 रन है। और रेफरी थोड़ा आप ही चेक कीजिए। हाँ चेक कीजिए, तीसरे अंपायर आप चेक कीजिए तो चौका या फिर छक्का है।
अगर वहां पे मौजूद थे जरूर लेकिन कोशिश क्यों की नहीं कैच की। छह रन है, बहुत तगड़ी स्ट्रोक आ गई है। रंजीत फराटे के बल्ले से आता हुआ एक और फराटेदार शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए। 20 रन बोर्ड पे लग चुके हैं। अजय इस ओवर की अगली गेंद लेके तैयार, सामना करेंगे बल्लेबाज रंजीत। बढ़िया गेंद है, जबरदस्त गेंद, बड़े बल्लेबाज है लेकिन उनके सामने जिस प्रकार की गेंद डिलीवर्ड की है अजय ने और दिलेरी दिखाई है एक बड़े गेंदबाज के सामने, बल्लेबाज के सामने गेंदबाजी करने की। और अजय अब तक तो मेरे ख्याल से उन्होंने गेंदबाजी अच्छी की है, हालांकि एक जरूर छक्का लग चुका है, फिर भी टेनिस बॉल क्रिकेट में इतने तो बनते ही रन है। इस बीच अजय सामना करेंगे बल्लेबाज विनायक स्वामी। विनायक स्वामी अब दूसरे एंड से भी आपको थोड़ी सी बल्ला चलाना पड़ेगा क्योंकि एक एंड से रन नहीं बनेंगे, दूसरे एंड से भी कोशिश करनी पड़ेगी। शॉट खेली है, पीछे फील्डर है और रोकने में कामयाबी जरूर मिली है लेकिन रन मात्र मिलेगा एक ही। ओवर की समाप्ति हो चुकी है, 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। स्कोरबोर्ड पे 22 रन लग चुके हैं। पहले ओवर में रन जरूर आए थे, इस ओवर में रन कम आ चुके हैं। पहले ओवर में चाहे 14 आए थे, इस ओवर में 8 ही आ गए। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, 22 हो चुके हैं। अभी भी जीतने के लिए आप और आपको 38 बनाने पड़ेंगे, 28 बनाने पडेंगे। कापसी आणि यमगर्णी दोन्ही संघाला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। आता आपण पाहिलंय एसपी स्पोर्ट्स मरबचा संघ सेमीफायनलला पोहोचलाय। दुसरीकडे अक्षय पाटील फ्रेंचायझी बोरगावचा संघ सेमीफायनलला पोहोचलाय। तिसरा मराठा स्पोर्ट्स कडोली हा संघ सेमीफायनलला पोहोचलाय आणि आजच्या दिवसातून एक संघ सेमीफायनलला पोहोचणार आहे आणि नंतर इथं सर्वांच्या प्रेक्षकांच्या समोर आणि त्या मान्यवरांच्या समोर या 4 संघांच्या चिठ्ठ्या इथे केल्या जातील आणि मग उद्याच्या सेमीफायनलचे लॉट्स ठरले जातील। त्यामुळे हे सगळं ऑनलाईन होणार आहे। इथे समोर कॅमेरे सुरू आहेत किंवा इथे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांच्या समोर आपल्याला सेमीफायनलचे लॉट्स पाहायला भेटणार आहेत। टॉस साठी यायचा आहे यमगर्णी आणि कापशी। यमगर्णी करणार इथं उपस्थित आहे, कापशी करणार। गेंदबाजी में धनराज आते हुए बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी धनराज ने। अब गेंदबाजी में भी उनको आना पड़ा तो ऑलराउंडर परफॉर्मेंस दिखाना पड़ेगा। 2 ओवर में 28 चाहिए तो 14 रन चाहिए। इससे पहले वाले मैच में यमगर्णी की टीम ने 2 ओवर में 28 चाहिए थे, वो रोके थे। यहाँ पे क्या बनाए जाएंगे? धनराज आएंगे राइट आर्म और द विकेट। विनायक के लिए अच्छी गेंद है, रक्षात्मक ढंग से खेला है, तेजी के साथ 1 रन पूरा किया। दूसरे की संभावना थी लेकिन रणजी स्ट्राइक पे रहना चाहते, 1 रन आ गया। अब चाहिए 11 गेंदे 27 रन। बड़ा मैच है, बड़ा मुकाबला है। एक तरफ है असू चंपू की टीम तो दूसरी तरफ है दुंडगे की टीम। एक तरफ रंजीत पराठे विनायक स्वामी तो दूसरी तरफ छावा और धनराज। बहुत बड़ी टीम है, बहुत बड़ा मैच होगा। 11 गेंदे 27 रन, सभी की निगाहें अभी भी वहां पे रंजीत पराठे के ऊपर है। बड़े खिलाड़ी है, आइकॉन खिलाड़ी, पुणे जिले के शिरूर, वहां से यहां तक का सफर, और कल बेलगांव में खेलते हुए नजर आए थे। आज पानी में किस प्रकार का अपना किरदार बनाएंगे। आ गया बड़ा शॉट, गेंद जाएगी तारामंडल में। इस गेंद के ऊपर मिलेंगे पूरे आधा डजन रन। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 6 रन, 6 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 29 हो चुके। 21 अभी भी चाहिए। 10 गेंदे 21 रन।
रंजीत पराठे नाम बहुत सुना था, आज काम में देखिए काम बहुत ही जबरदस्त तरीके से पूरे करने में लग चुके हैं। लेकिन सामने वाले गेंदबाज धनराज इनको भी बदकामा की है, ये भी बहुत टैलेंटेड हुनर है। क्या अब कोई जाल बिछाएंगे इनके सामने, क्या फंसाएंगे रणजीत को? बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई है, कौन से खिलाड़ी यहाँ पे बाजी मारेंगे, रंजीत या फिर धनराज? अपने टीम को आगे ले जाना पड़ेगा और किसके दम पे ये टीम आगे बढ़ेगी? धनराज चले, सामना करेंगे रंजीत, ये गेंद ओह जबरदस्त गेम है ये, लेकिन यहाँ पे पीछे क्या हुआ है, ये खराब क्षेत्र लक्षण हो चुका है और उसका फायदा उठाने की कोशिश, दूसरा पूरा किया गया है। दोनों रन 22 के खाते में जाएंगे, लेकिन जैसे भी रन आए कबूल हो गए क्योंकि रन ही बनाने हैं दो आते हुए। इस गेंद 3 गेंदों में 9 आ चुके हैं, अभी भी जीत के लिए यहां से 19 बनाने हैं। 9 गेंदे 19 रन, रंजीत पराठे इनके ऊपर नजरें अभी भी टिकी हुई है। तो दूसरी तरफ धनराज सोनूले क्या करेंगे? अगर धनराज यहां से एक बड़ी विकेट ले जाएंगे तो मैच को अपने पास खींचते हुए नजर आएंगे। चलिए धनराज तैयार होते हुए, ये गेंद निर्णायक गेंद होगी इस मैच की, ये गेंद क्लीन बोल्ड, विकेट का पतन होता हुआ रंजीत आउट हो गए। जैसी मांग की थी बिल्कुल वैसा ही होता हुआ धनराज यहाँ पे छा गए। अग्रेशन देखने को मिला था धनराज द्वारा, जी हाँ मैंने कर दिखाया है, मैंने रंजीत को बाहर भेजा है। जबरदस्त गेंद और विकेट का पतन होता हुआ, विकेट आ चुकी है। लेकिन अब धनराज का ओवर जब पूरा होगा तब अंतिम ओवर में आपके पास गेंदबाज कौन से होंगे ये भी आपके दिमाग में होना चाहिए था। लेकिन रंजीत ने तो अपना काम पूरा किया है, अब आधा अधूरा काम अजीत को करना है। अजीत कुर ने बल्लेबाजी के लिए आते हुए, विकेट आ चुकी है, 8 गेंदे 19 रन चाहिए। अंतिम ओवर वो कमजोर खड़ी रहेगी और विनायक स्वामी जब तक है तब तक हम होप्स करेंगे, लेकिन अंतिम ओवर में 15 या 14 रहने चाहिए। 18-19 रन अगर अंतिम ओवर में रह जाएंगे तो फिर वो दिक्कतें होगी। ट्रेन सर्कल इनके द्वारा आयोजित इस टूर्नामेंट का आज का चौथा दिन है। बहुत बड़ा मुकाबला, आर या पार की लड़ाई है, कहा जाएगी। बल्लेबाजी के लिए अजीत आ चुके, दिमाग में ये होना चाहिए कि अंतिम ओवर में 14 के कम रन रखी है, 19 चाहिए। इसका मतलब अभी भी 2 गेंदें बची है, 2 गेंदों के ऊपर अगर 2 या 3 बनाते तो अंतिम ओवर में 15-16 बच सकते हैं। धनराज गेंदबाजी में सामना करेंगे अजीत। शॉट के लिए जरूर शॉट के लिए सामने की तरफ तेजी के साथ एक रन भागा है, दूसरे के लिए जाना चाहते थे मना कर दिया। 1 रन जरूर आएगी, 1 के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ। और जिस प्रकार का विकेट लिया था रंजीत पराठे का, यकीनन धनराज की रील होगी आज कि मैंने इस प्रकार से रंजीत पराठे ने से बड़े बल्लेबाज को आउट किया है। हम भी जरूर देखेंगे इंस्टा में कि रंजीत पराठे की विकेट की रील्स धनराज बनाते हैं नहीं। 7 गेंदों में चाहिए 18 रन। धनराज वो फांसा पलटा है, ये मैच इधर उधर होके अब एक अलग मोड़ पे आ पहुंचा है। इस नाव ने बहुत करवटें बदली है। और ये देखिए, इसे कहते हैं सेंसिटिव क्रिकेट। उनको मालूम है कि अंतिम ओवर अभी भी आने वाला है। सिंगल लेके अंतिम ओवर में अब 17 रह जाएंगे, 17 रह जाएंगे। किसके पास जाएंगे अब अंतिम ओवर में? क्योंकि आपके सबसे बेहतरीन 3 गेंदबाज थे, जो एक अजय था, एक धनराज, एक चावा, तीनों ने ओवर पूरे किए हैं। अब चौथे ओवर में आप किसके पास जाएंगे? ये नाव कभी हसू जंपू की तरफ जाती हुई नजर आई थी, ये कभी दुनके की तरफ जाती हुई नजर आई थी। अब तो ऐसा लग रहा है कि ये बीच में ही है, कुछ भी हो सकता है। क्योंकि अंतिम ओवर में 17 रन, हम कह रहे थे 15-16 रखिए, 17 एक एक्स्ट्रा रन रखा है। लेकिन हमने अंतिम ओवर में 25-30 रन बनते हुए भी देखे।
एक बार वो कारनामा किया था वीर चषक में, अंतिम ओवर में 29 चाहिए थे, 5 गेंदों में 5 छक्के लगाए थे महेंद्र शिवशरण ने और मैच को खत्म किया था। बीके चषक जो यमके में खेला गया था वहां पे भी ऐसे ही मोड़ पे मैच था। अंतिम ओवर में रन बनाने थे 18, वो सुपर ओवर का मैच था और वहां पे प्रमोद जो कड़गांव के खिलाड़ी है उन्होंने वो 18 रन 19 रन बनाए थे अंतिम ओवर में, वो सुपर ओवर में। गेंदबाजी में अब गुंडू आएंगे। अंतिम ओवर है, 17 चाहिए। विनायक स्वामी इनके ऊपर निगाह रहेगी, आइकॉन खिलाड़ी है, उनको यहाँ पे अब बताना पड़ेगा कि आप बहुत सारा नाम रंजीत 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 चिल्ला रहे थे, अब इस मैच को मैं निकाल लूंगा, बताना पड़ेगा वहां पे विनायक को क्या करेंगे। गेंदबाजी में आएंगे लेफ्ट हैंडेड गेंदबाज गुंडू, लेफ्ट हैंड ओवर द विकेट आते हुए सामना करेंगे विनायक स्वामी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज। फुल टॉस गेंद, ओहो बड़ी शॉट आ गई, 5 गेंदे 11 रन। अंतिम ओवर यकीनन कमजोर खड़ी थी, लेकिन यहाँ पे विनायक स्वामी इन्होंने बता दिया है कि मैं एज आइकॉन खेलने के लिए यहाँ पे आया हूँ। स्लोवर गेंद थी, फुल टॉस बनाया इस गेंद को, उड़न कटोरा बनाया इस गेंद को, मिड विकेट क्षेत्र से इस गेंद को भेजा है हवाई सफर पे निकल चुकी है गेंद, रन प्राप्त हो चुके हैं 6, अब 5 गेंदे 11 रन। मजेदार मुकाबला, टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला किया था, दोनों की टीम को बल्लेबाजों को निमंत्रित किया था और वहां पे जबरदस्त बल्लेबाजी की थी धनराज और छावा ने, बड़ा टारगेट सेट किया था, लेकिन इस टारगेट के पीछे भागते हुए अब 5 गेंदे 11 रन, 5 गेंदे 11 रन। कमाल का मुकाबला, बहुत ही जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल मुकाबला होता हुआ। गुंडू सामना करेंगे बल्लेबाज विनायक स्वामी। ये गेंद बढ़िया गेंद है, जबरदस्त गेंद है, पीछे से धनराज बहुत सारा हेल्प कर रहे गेंदबाज का कि किस एरिया में गेंदबाजी करनी है, कहां पे करनी है, और ये एक अच्छे क्रिकेटर की निशानी होती है। एज आइकॉन खेल रहे युवा खिलाड़ी है, लेकिन अनुभव बहुत सारा है, बहुत समय से खेलते हुए नजर आए धनराज। फुल टॉस गेंद है, बड़ी शॉट आ गई, कवर के क्षेत्र से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 4 आ गए, 4 आते हुए 3 गेंद में चाहिए अब 7 रन। बड़ी शॉट आ गई इस बार विनायक स्वामी द्वारा। पिन ड्रॉप साइलेंट देखने को मिल रहा है, सभी दर्शक चुपचाप है, मैदान में कुछ आवाज नहीं हो रही है, अकेला कमेंटेटर ही चिल्ला रहा है। 3 गेंदे 7 रन चाहिए, बहुत जबरदस्त मैच होता हुआ। अभी भी नहीं पता चलेगा कि मैच कहां जाएगा, क्योंकि क्रिकेट एक ऐसा गेम है जहां अंतिम गेंद जब तक ना गिरेगी तब तक इसके बारे में प्रेडिक्शन करना बेकार रहेगा। ये गेंद बड़ी हिट आ गई है कवर के क्षेत्र, फिर एक बार, इस बार भी गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 4 रन, बैक टू बैक चौके आते हुए अब चाहिए 2 गेंदे 3 रन, 2 गेंदे 3 रन। नाव जो कभी इस पार थी वो उस पार हो गई है, नाव जो कभी वो इस पार थी उस पार हो गई है, बाजुओं की ताकत पथ पार हो गई है। यूं ही नहीं जीता कछुआ खरगोश से कहानी में, चाल धीमी थी पर लगातार हो गई है, लगातार चाल चलते गए विनायक स्वामी और उनके टीममेट्स। अब चाहिए 2 गेंदों में 3 रन। अंतिम ओवर कमजोर कड़ी थी, उसके ऊपर घाव किया गए है, घाव गंभीर है, देखते कितने गंभीर रहेंगे, क्या यहां से वापसी की उम्मीद है, क्या वापसी करेंगे गुंडू पाटिल। गेंद सामना करेंगे विनायक। देखिए ये थोड़ा सा मैदान में जो हवा की लहर उठी है उससे थोड़ा सी धूल भी उठती हुई नजर आई थी और उसके कारण डिस्टर्ब हुए विनायक। 2 गेंदों में 3 चाहिए, 2 गेंदे 3 रन, 2 गेंदे 3 रन। ये गेंद बहुत इंटरेस्टिंग मैच। ओहो फुल टॉस फुल्ली लॉस, मैच जीता है, एक गेंद शेष रह के कमाल की बारी खेली है
बब्बर शेख वाली इनिंग खेली है, अंतिम ओवर में 17 चाहिए थे, आपने बनाए 20, वो भी एक गेंद शेष रह के। कमाल की बारी के लिए विनायक स्वामी ने, और मैंने कहा था जब तक विनायक स्वामी अंदर है तब तक इस मैच में कुछ भी हो सकता है। कमाल की बारी, मैन ऑफ द मैच मेरे ख्याल से तो विनायक स्वामी होने चाहिए, क्योंकि अंतिम ओवर में 17 बनाना इतना आसान नहीं था, लेकिन देखेंगे स्टैटिस्टिक क्या कहते हैं। किसी को कोई डाउट होना नहीं चाहिए, प्लेयर ऑफ द मैच विनायक स्वामी, क्योंकि अंतिम ओवर में 17 बनाने थे, आपने 20 बनाए, वो भी एक गेंद शेष रह के। कमाल की बारी खेली है, प्लेयर ऑफ द मॅच विनायक स्वामी. विनायक स्वामी आपण यायचं आहे आणि सामन्यावर किताब घ्यायचा आहे. आणि यानंतर मी पुढच्या समारोहासाठी आमचे मित्र संतोषजी यांना बोलवतो की आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये.